आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. हरभरा शिवारातील आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याच्यातून आमचे कृषीतज्ञ म्हणा केळी पंडित सुरेश चाळके यांनी आपणाला वारंवार माहिती सांगितलेली आहे हरभरा पिकाबद्दलची. आता आज आपण हरभरा काढणी ह्याची काही जी पद्धत आहे ते जाणून घेऊया. दुर्दैवानं म्हणजे आम्ही दक्षिण भारत सहलीला गेल्यामुळं घाटआळी जी हरभऱ्याला मारक असती तिचा व्हिडिओ करण्याचं राहून गेलेलं आहे. पाहूया, बचेंगे तो और भी लढेंगे. पुढील वर्षी आपण तो व्हिडिओ अवश्य करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जास्तीत जास्त आवडी शिवारातील आणि हरभरा शिवारातील माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. जाऊया, आता प्रत्यक्ष कामकाज सुरू आहे. ही हरभरा काढणी जी आहे ही दिवसा हरभरा काढून चालत नाही, तो कुठं मोडतो, जखमा होण्याची शक्यता असते. हे हरभराचे ढाळे वाळलेले हे मऊ पडल्यानंतरच रात्रीच्या वेळी हे काढण्याचं काम असतं. गहू, हरभरा, एरंडी, करंडी वगैरे जे असतात ही पिकं ही रात्रीची काढली जातात. रात्री चंद्र उगवल्यानंतर हे कामकाज केलं जातं. हाताला मोजे वगैरे घातले जातात. आता आमच्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला लुगड्याच्या काटाच्या पट्ट्या करून आम्ही बोटांना गुंडळून हे कामकाज करत होतो. या कामकाजावर माझी लहानपणाची मला आठवण झालेली आहे. पण आता सुधारित पद्धतीनं मोजे वगैरे घातले जातात, कामकाज केलं जातं आणि मेहनतीचं काम आहे. बळीराजाला, कामगारांना घडीची सुटका नाही. जाऊया आपण पुढं. हे कामकाज खंडून दिलेलं आहे. आमच्या शेजारील चांदोली वसाहत, जे चांदोली धरणाखाली ज्यांचं क्षेत्र केलेलं आहे, अशी वसाहत जागोजागी आष्टा परिसराच्या बाजूला अनेक गावामध्ये त्यांना विस्थापित केलेलं आहे. हे रोजगारी करतात, खंडून घेतात, त्यांच्या पद्धतीनं त्यांचं कामकाज हे सुरू असतं. अशा प्रकारे रात्रीच्या वेळेला त्यांनी ह्या मुठी काढून टाकलेल्या आहेत. आता ह्या गोळा करायचा खंडून घेतलेला आहे. एकरा 4,500 रुपये असा त्यांचा दर आहे. हरभरा पिकावरील किडी खाऊन टाकण्यासाठी, खास चिमण्यांच्यासाठी हा पाळणा, हे पीक शाळवाचं पीक घेतलेलं आहे. हे पीक खास पक्ष्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. पक्ष्यांनी खाऊन काय राहील ते मालक घेणार आहेत, कारण पुढील मेहनतीसाठी हे रान आपल्याला मोकळं करावं लागणार आहे. हरभराही निघाला, हावळा खायला या, पुन्हा म्हणू नका नुसतंच काढत्यात आणि धावत्यात. खायला या, आनंद घ्या, पण तुम्हाला तुमचं घर सुटलं पाहिजे ना. अशा प्रकारे रात्री 12 ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत हा हरभरा काढलेला आहे. आता ह्या ठिकाणी हरभऱ्याची मशीन आणल्यानंतर हे कामगार त्या मशीनमध्ये हे कामकाज करतील आणि हरभरा पोत्यामध्ये काढून घेतला जाईल. ओके, ह्या स्टार्ट. नमस्कार आणि गुरुजींचं आमच्या शेतामध्ये स्वागत आहे पहिल्यांदा आवडी चॅनलचं. आणि आता काय सांगायचं म्हणजे आता साधारणतः 100-110 दिवस आसपास हरभऱ्याला झालेत. त्यामुळं हरभरा आता मळणीला आला आहे. आज मळणी करून घ्यायची हरभऱ्याची. बरं, एकंदरीत हरभरा पीक असू दे. आणखीन काय तुम्हाला माहिती सांगायची आहे? त्या माहिती काय, आता हरभरा मळायचा आहे आज. आता हे शिळूपचा सकाळी आता ही मऊ जरा पडले तर काठ गोळा करून घ्यायचं. बरं. आणि 11-12 वाजता जरा असं ऊन लागायला लागलं की मळणीला त्याला काठ जरा चांगलं कडक येते, मळायला बरं पडते आणि तिथनं पुढं पुन्हा मळायचं. ओके. काय आता ही तुकारामदादा तुम्हाला सांगतील जरा माहिती. ओके, ठीक आहे. मग तुमचं मत काय, कामगारांच्या माहिती घ्या. मी आजपर्यंत भरपूर माहिती सांगितलेली आहे. ओके, अशा प्रकारे आपल्या ह्या कामगार लोकांनी जे काय ढीग आपले काढून ठेवलेले आहेत, जागोजागी पुंजा केले आहेत, ते गोळा करण्याचं काम करत आहेत. कारण मशीन एका ठिकाणीच लागते, 10 ठिकाणी लावली जात नाही. मोठ्या हां बोला. हां, नाव सांगा आपलं. तुकाराम कोळेकर. हां, बरं, काय कामं करता, काय करता, कसं खंडून घेता? करतो की आम्ही सकाळच्या पारी तुमचं हरभरा लवकर जमा केला तर मोडत नाही, ओके. जडत नाही. बरं, हे हरभरा तर काही दिवसा तुम्ही काढलेला आम्ही पाहिलेलं नाही. केव्हा काढला मग? रात्रीचा काढला. का बरं रात्री काढण्याचं कारण काय? मोडत नाही. बरं, म्हणजे हाताला वगैरे काही जखमा होत नाहीत, कठीण होत नाही असं काय? नाही, हां. ठीक आहे.
म्हणजे रात्रीच्या वातावरणामध्ये हरभरा मऊ असतो, उपडायला मऊ मऊ असतो, मऊ असतो आणि उपडायलाही सोपा जातो. सोपा जातो. ओके, ठीक आहे. आपली किती लोकांची काम हे आहे, टोळी आहे? 12-13 लोकांची. बर. असे कामास्वरूप म्हणजे कसं अंगावर घेता का कसंही? अंगावर असं अंगावसारखं असं तर अंगावर घेतो, नसेल तर नाही घेत. बरं. आता हाजरीवर घेतो. हाजरीवर हाजरी घेतो. कशी हाजरी असते तुमची? 250 रुपये. ठीक आहे. किती टायमिंग काय तुमचं? 7 ते 12. 250. हां. आणि 2 एक- पारखी करायची असेल तर? 1 ते 5 250. बर. ओके, म्हणजे असं 2 पारखी 250, म्हणजे टोटल तुमचं दिवसाचं जर 2 पारखी करायला म्हटलं तर 500 रुपये 500 तुम्ही रुपये. घेता. ओके, हा त्यांचा महिला वर्ग आहे. तुम्हाला कुणाला काय बोलायचं आहे? काय गाणे बिणे काय म्हणायचं आहे? तमाशा करतो. हा, ठीक आहे. बघा, महिला वर्गांना बोलायला सवड नाही, कारण हे काम अंगावर घेतलेलं आहे. अंगावर काम घेतलं की ते पळून करावं लागतं आणि दिवसावर काम असेल तर ते रांगून केलं जातं. ठीक आहे. बघूया, त्यांना बोलायला सवड नाही. अशा प्रकारे हे गोळा केलेलं ढीग, ह्या बाजूचे सगळे ढीग काय केलेले आहेत, ह्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. आता दोन्ही कामं होणार आहेत. पहिल्यांदा त्या हरभऱ्याच्या ढीग पुंज्या गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर मशीन आल्यानंतर पुन्हा मळण्याचंही काम ह्यांच्याकडे दिलेलं आहे. तर अशी ही आहे हरभरा शिवारातील हरभरा काढणी. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.